हात जोडते तुमच्या समोर, पाय पडते हवं तर, पण माझ्या आई बापाला टामणे नका देऊ. कुणीतरी येणार येणार ग, माझे मम्मी पप्पा घरी येणार येणार ग. आता पायावर करा लवकर. ननंद बाळ आल्यावर नाही एवढी खुशी होत. आई बाप यायचंय म्हणून नाचायचं, कुदायचं, हसायचं, गाणं म्हणायचं. ननंद आल्यावर तासभराने तर पाणी येतं बाहेर. एवढा आनंद होतो ननंद आल्यावर. आनंद, कळीचा आनंद. सगळं कळतंय. घरचा म्हणजे सापळा आणि माहेरचा म्हणल्यावर भोपळा. मला माहितीच होतं असंच काहीतरी बोलते. ताईन त्या आल्यावरती एवढं खुश होऊन सगळ्या गोष्टी करीत आहे, पण वहिनीने काही केलेलं, किती केलेलं, शेवटी काही कामाचं नाही, तरी त्यांना कमीच पडत आहे. आता माझ्या घरचे यायचे तर लगेच असं बोलू राहिलं. मला तर हे टेन्शन आलंय. पप्पा ते आल्यावरती काय बोलावं नाही म्हणजे झालं. एक तर अचानक येऊ राहिले, कमून येऊ राहिलेत हे पण काय माहित नाही, सांगितलं पण नाही फोनवर, पण येऊ राहिलेत ह्याची मला जास्त खुशी आहे. पप्पा तर कधी आले होते मला तर आठवत पण नाही. मम्मी तरी मागच्या वेळेस येऊन गेली होती. काय हॅलो, ऐका ना, पप्पा ते आता येते ना 10-15 मिनिटात. मी काय म्हणते, मटण घेऊन या, पप्पांना आवडतं. हा, आता एवढ्या टाइम नंतर येऊ राहिले तर एखादं वर्ष झाला असं पप्पा काय घरी आले नाहीत. हा, घेऊन या मग. हा चालतंय. अजून दुसरं काहीतरी आणा. मम्मीला गुलाबजामुन आवडतात, गुलाबजामुन आणा. हा चालतंय, ठेवू का? या लवकर. ₹800 किलोचं मटण खायचंय. कसं आणतोय ती बघते ना. हॅलो भावड्या. हा, तिचे आई बाप यायचे. ₹800 किलोचं मटण आण म्हणती. काय नाही आणू बिनू नको. अंड्यान चिकन आण. चिकन करता येईन. ते काय खात नाहीत काय चिकन बिकन. हा, सांगितलं नाही म्हणशील. काय मम्मी काय करतो? अंडे आणि चिकन या दोन्हीतून कोणचं तरी करून घालायचं. एवढं पाचात पडली बिंडकुळीन खाती मागती म्हणती पुरणपोळी. तिचं काय, उचलायची चिमण लावायची टाळ्याला. आणा लगेच हुकुमशाही. सुनी आल्यावर नाही जमत तसं. काय मम्मी काय करतो? ठेव फोन. हॅलो सोने. हा, काय करती? कधी तुला सुट्टी लागायची पोरांना? हा ये महिनाभर. हा, उन्हात आणायचं. आई बाप यायचेत बाई साहेबाची. लई नाचणं कुदणं उदळणं चाललंय. हा, ननंद बाळा आल्यावर तसं नाही होत. लई तोंड वाकडन तिकडन आपटणं ढोपाटणं चलत आहे. हा, मटण आणायला लावलंय ₹800 किलोचं. हा, तुझ्या टायमाला आणते चिकन. आणू का चिकन? आणा ना चिकन. कधी तिच्या तोंडातून निघत नाही. हा, हाय तिकडच घरात आहे. काय ऐकती? ऐकू दे ना, ऐकलं तर मी कशी. हा, सरळ करीत असते मी. येतेनच बघा आता. वाट बघती. लई पुसणं पासणं चाललंय. नाही तर हिरवळ राडा घरात मरणाचा. कधी येते काय माहित नाही पप्पा ते. एवढ्या दिवसानंतर येऊ राहिलेत. हळूहळू चला पडतान. बाई, आज रेशमाला लय आनंद वाटला असं ना, आज मम्मी पप्पा येणार आहे म्हणून. पण लेकीनला शेवटी आशा कोणाची असते? आई बापाचीच असते ना. चला हळूच. तर अवघड झालंय बाई, काय करायचं. लय दिवसातून पोरीच्या घरी आलो, लय बरं वाटत. बरं तर वाटणार ना पुरीच्या घरी आल्यावर. मम्मी. अगं बाई,
दिवस झाले ग बाई मारे. एवढं एक तर उन्हात आणायचं. रिक्षा का नाही केली? मला वाटलं तुम्ही रिक्षा देता. पाय पाय आले काय? म्हणलं कशाला एवढ्या जाग्यात पैसे द्यायचे रिक्षावाल्याला. तुला माहितीये ना, पण पप्पाला त्रास होतोय. एक तर काठी टेकवत टेकवत. हळूहळू चालत आलो. कशाला हळूहळू चाल? मला सांगायचं नाही का? मला माहितीये तुम्ही लगेच पैशाचा विचार केला असेल. आधीपासून ही सवय. मी दिले असते ना पैसे. चालू चालू रस्त्यात ते फाट्यावरून आलो. ग बसा. तुमची तब्येत बघा काय आहे काय नाही. आहे अजून चांगली. चला 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 हळू चला, मी पकडते. चला. हळूच. पप्पा पहिल्यापेक्षा अजून तर थोडी तब्येत ढासळलीच. हा. पहिले तरी अशी थोडी ताकद होती पायात, आता ताकद कमी झाली तुमच्या. ए मम्मी हळूच हळूच पप्पा. पकड ना हळूच. बसा इथे सोफ्यावर. मी पाणी आणते. कुशाल तुम्ही एवढं लांबून पायी पायी आले तर. हा आले का? बरे आहेत का दादा? बरे आहेत का? अरे खाली का पण बसले? हा, वर बसा की. सोफा आहे 40,000चा. उठा बसा वर. बस मम्मी. दाखव त्या पिशव्या. धर बाई, पिशव्या ठेव. काय आणलंय काय मी? तू दरवेळेस तुझं हेच असतंय, काही ना काही भरून आणच घरचं. लिंबून फिंबून आंबे. बघते ना मी. जा पाणी बिनी दी. हा बस मी पाणी आणते. काय आणलंय पिशीत? काय नाही, थोड्याशा कुरड्या आणल्यात आणि पापड आणले आणि आंबे आणले. केलते आम्ही कुरड्या. आणले थोडं थोडं. पाहिलेचे आणल्यात काय? तेव्हा पायलीचे कशाचे हो, थोडं थोडं आणले. हा, गहू महाग आहे तरी यंदा. लिंबू सरबत करते. साखर आहे का? किराणा टाकलं होतं यादी, नाही आणलं वाटतंय अजून. काय गरज होती मम्मी आणायची तुला? दरवेळेस दिसतं काही ना काही घेऊन येते. उन्हात आणायचं पिशवीन पाशवीन. तू कुठं बघितलं का असं लेकीच्या घरी आई जाताना खाली हात जाते का? अगं बस मान्य आहे, पण दरवेळेस असते तुझं. मग लेकीच्या घरी जातात तर अशी एवढीशी पिशवी नसती बाय. मोठ्या भारी 2 पिशव्या असतात. वज येत नाही आई बापाला असे आणतात. मग पप्पा तुम्ही एक तर सांगितलं पण नाही, अचानक कमून येऊ राहिले. काय नेमका तुम्हाला म्हणली आल्यावर सांगते. अगं पप्पाला दवाखान्यात आणायचं होतं त्याच्यामुळे आले मी. का दवाखान्यात करून? काय पाय तर दुखत. मग जास्त त्रास वाढला आता. त्यासाठी आलेत वय. म्हणलं पेशल लिकीला भेटाय आलेत. कशाचं? दव्याखान्यात आलो. लेक दिन ना पैसे काढून दव्याखान्यासाठी. तसे काही येतात. तिकडून काही गाडी नव्हती वे दव्याखान्यात जायला. 8 दिवस राहतात का 4 दिवस राहतात. मी काय म्हणते, आता दवाखाना झाला ना, 4-8 दिवस तिथंच राहायचं काय? नाही बाई, घरचे काम पडलेत राहून कसं जमन येतं. असं काय दरवेळेस असंच असतंय. 2 दिवस नाही थांबत आणि लगेच पळायचं. तुला एक सांगू, लेकी घरचं एकच दिवस असतं राहणं, जास्त दिवस नाही राहत. अगं मम्मी, या सगळ्या बोलायच्या गोष्टी असतात. अगं रेशमे, पहिलं असंच होतं. लिकीच्या घरचं चहा पित नव्हते का पाणी पित नव्हते. लिकीचं तोंड बघितलं जातो ग बाई, जाते ग बाई, असं होतं. आता लीक लुटून जरी लावलं तरी पाहुणे राहतात. असले काय नियम होते आता? असले कुठे नियम असतात का? पोरीच्या घरी पाणी नाही प्यायचं का? पोरगी काय दुश्मन असते का? म्हणजे हे बरं आहे, लग्न होत मग आई बाप सुटत येतं, घर सुटत, सगळं सुटत, आणि आई बापांनी इकडे यावा तर मग असं असायचं की पाणी सुद्धा नाही प्यायचं आणि त्याच दिवशी परत निघून जायचं. किती वाईट वाटत ऐकून सुद्धा. 1 मिनिट, फोन वाजतोय, आलेच. मम्मी ते काही बोलतील काय मनावर घेऊ नको काय. लय दिवसांनी तुझ्या घरी आलो, लय बरं वाटत. अगं तुझ्या पप्पाला वाटतं तुझ्याकडे यावा, तुझ्या कार्यक्रमाला यावा, पण कसं पायामुळं नाही जमत ना. एवढं अवघड झालंय. पप्पा तुम्ही एवढ्या दिवसापासून तुम्ही हार मानलीये का? नाही. मग हे पायासाठी तुम्ही एवढा लगेच हार का मानताय मला सांगा बरं. सांगता येत नाही, काय नाही, काय करायचं. असं खचून नाही जायचं. तुम्ही मनात जर विचार केला तर तुम्ही असं खचूनच जातात ना. सांगा बरं. हा. मग काय आता काय ते दवाखाना करावा लागेल. मग तेच, मग तुम्ही चांगला विचार करा. दवाखाना होईन, मग मी बरा होईन, लगेच तुम्ही असं म्हणत नका ना विचार आणू. हा, हं? त्रास होतोय, आता काय करायचं.
थकलो आता जरा पायामुळं थकलो मी असं आहे. मला सगळं आठवतं जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा कसे पप्पा आम्हाला खांद्यावर घेऊन पळायचे है ना हो पप्पा? बरोबर आहे. पण काय आता काय करता वय झाल्यानंतर असं आहे. काय माझ्या पाठीवर दुखणं लागलंय. काय नाही दुखणं लागलं तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही हा. आणि आम्ही आहेत काय हा. तू लगेच रडू नको ना तू का म्हणून रडती हा आम्ही आहेत ना काय असू दे दुखणं पाणी दवाखान्यात जे पण काय डॉक्टर म्हणू आम्ही सगळं काय गोष्टी बघू दुखणं कोणाला लेकीला सांगत नाही बाप कोणाला सांगणार माहित आहे बाई तू काही सांग मला मी तुमच्या मागे उभी आहे हम्म. पप्पा तुम्ही असं का करताय बरं लगेच रडायला लागत आहेत लगेच काय असं नाही कचून जायचं आ करू दवाखान्यात चला. मी आहे आजू आहे आम्ही आहे ना तुमच्यासाठी हा. जे पण काय आपण बघून घेऊ सगळं हा काय म्हणते चालेल हा ते आले तुम्ही जर अशी जर हाय तू खचून गेले तू पप्पांच्या मागे उभी आहेस ना खंबीरपणे एवढ्या वर्ष तू उभी होती ना तसंच तुला आता पण पप्पाला साथ द्यायची आहे पप्पाला खास तुझी गरज आहे आता समजलं मुलांचे लग्न होते सगळ्या गोष्टी होत्या ते त्यांच्या संसारात हे होते तुमचा जर आधार असला तर आई बापाला ऐक तुम्ही नवरा बायको आहे तुम्ही एकमेकाच्या हातात तू पप्पांची काठी आहेस आम्ही आधार तर खंबीरपणे आम्ही उभाच येतं आयुष्यावर राहू त्याची काही काळजी नको करू पण रोज सगळी पप्पांची काळजी घ्यायचा सगळ्या गोष्टी मला करायच्या जास्त टेन्शन येत पण त्याचं. टेन्शन काय घ्यायचं नाही आम्ही आहेत ना पहिले दिवस आठवते पहिलं तुम्ही लहान होते आजी रेसमा तर मी खांद्यावर घेऊन डोंगराने काय वावराने काय पळत होतो. हा आधी ना आता आम्ही लहान असतो लहान आजू कोमल रेसमा खांद्यावर घ्यायचं आणि पळायचं म्हणजे ते दिवसच वेगळे होते. आता दिवस कसे झाले जरा पायाने काय चालता येत नाही काठी हातात आली काय करायचं. ते दिवस वेगळेच होते पण तुमचं लहानपण म्हणजे आम्हाला सगळ्यात सुखी होत आता नाही आता हे बघ किती- तुला माहिती आहे मी चढ उतार आयुष्यात चालू असतात आणि मेन म्हणजे बाप्पा तुमचं झालं काय माहितीये का आपण एक त्या आधी परिस्थितीमुळे लक्ष नाही दिलं ना त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पैसा नव्हता आता थोडस कमून होऊ राहिले माहिती जास्त एकतर झालंय का म्हणून एकतर मणक्यात येतो गॅप वरून हे स्नायू दोष त्याच्यामुळे ते थोडस पायांना बघू weakness थोडा आलाय. फरक पडला तर बघू ट्रीटमेंट डॉक्टर काय म्हणतात. करू आपण सगळं म्हणून तेच म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका नाही खंबीरपणे तुम्ही उभा होते आज तुम्ही आम्हाला लहानचं मोठं केलं का नाही हा. मग तेव्हा तुम्ही हार मानली का नाही. मग काय कर तुझे पप्पा गपशीप रडते टेन्शन घेऊन बघित असं या सगळ्या गोष्टी करायच्या नाही बाप्पा आता सांगते हा नाहीतर मी बोलायचे नाही तुमच्या सोबत काय असं माणूस मनाने जर हार मानली ना माणसाने माणूस तिथंच खचून जात असते हा. तसं करायचं नाही मी आताच सांगते मग तू जरा लक्ष ठेवत जा नाही तर मला फोन लावीत जा चाल तर माझं नाही तर कोणाचं लक्ष राहणार नाही. आम्ही तेच म्हणलं काय टेन्शन नाही घ्यायचं आणि काय नाही करायचं उद्या दवाखान्यात जाऊ आणि सगळ्या गोष्टी बघू चेकअप पिकअप करू हो बरोबर नुसतं का म्हणून रडता बघितलं नुसतं पाणी भरून ठेवल्या डोळ्यामध्ये एवढं मरणा मातीचं हा ग बसा चालेल चला जाऊ डॉक्टर काय म्हणतात बघू आपण हा. फरक पडला तर बरंच आहे मग आता काय करत बघता येईल नशिबाचं पुढच्या पुढे बघता येईल काळजी करू नका इथं नाही पुण्याला जाऊ हो. तिथं नाही पुढं जाऊ बघू दवाखाने हा चाल तुम्ही एक काम करा आता फ्रेश व्हा मी जेवायचं बघते हो हा? हो चालेल आपण जर असं टेन्शन घेतलं तर रेशमाला किती टेन्शन आहे चालूच असतं काय करत तुम्ही रडतात मी मुली मुलीला बी टेन्शन आहे पोरांनाही टेन्शन आहे आता मला बी आहे. टेन्शन किती असतं लेकींचं आहे ना माहिती लेकीन एवढं जरी आई बापा जर चेहऱ्यावर जर नूर न दिसला तर लेकी टेन्शन घेत नाहीत का हा दुखणं मग दुखणंच तुम्ही असतं रडायला लागले मी रडायला लागले किती दुःख वाटतं त्याच्या जीवाला हा मुलीच्या घरी आलंय पण जरा त्याला माहिती आहे ना मुलींना पण आई वडील जर सुखी असले तर लेकींना सुख वाटतो नाही तर आपण जर दुःखात असले तर लेकींना दुःख वाटत नाही हा बरोबर आहे वाटणारच त्याच्यामुळे आपण जास्त आपलं दुःख काही सांगायचं नाही लेकींना हा. चला मग
जगू दे. नशिबात आल्याला चुकत नाही. आपल्या नशिबात आले ते दिवस काढायलाच पाहिजे आपण. त्याला काय विलाज आहे? बरोबर आहे, हा? बरोबर आहे. काढू. पप्पाची अशी हालत बघून मला तर चांगलं वाटत नाही जरा. मी सांगत नाही तर अजून गोष्टी दाखवित नाही. पप्पाला पहिल्यापासून सवय आहे, किती काय हो घरामध्ये संकट येऊ, कधी काय हो, कधी सांगणार नाही. एकटे आतमध्ये खसत एकटे टेन्शन घेतात, पण लेकरांना टेन्शन देणार नाही. आधीपासून तशी सवय आहे त्यांची. चांगल्याच माणसाच्या जीवनामध्ये का असं टेन्शन देतो रे देवा? कशाला एवढं आम्हाला लहानचं मोठं केलं, कधी हार नाही मानली, कधी माग वळून नाही बघितलं. जसे दिवस आले सगळ्या गोष्टींना सामना करत राहिले. पण आज त्यांचे असे शब्द ऐकून खचून गेलोय. म्हणते लई वाईट वाटते. मी काय करू, काय नाही असं होऊ राहिले. पण आम्ही काय माग नाही हटणार. आम्हाला एवढं लहानच मोठं केलं, थोडस तरी लागायचं ना. लहान असताना तरी पळतच यायचे. लेकरांना लागलं म्हणून मम्मीला भांडायचे. बाप असतोय. आणि आज त्यांच्यावर वेळ आहे, त्यांच्यासाठी आम्ही काही करतो. मुलीच्या आई वडिलांना तिच्याकडून कधीच काही अपेक्षा नसतात, ना मोठं घर, ना पैसा, ना भेटवस्तू. त्यांना फक्त एवढंच हवं असतं की त्यांची मुलगी जिथे असेल तिथे सुखी असावी, हसत असावी, आणि तिच्या डोळ्यात कधीच अश्रू नसावे. कांदे भाजून घ्यावं लागते. रेशमे, काढला का मसाला? हे काय तेच करून राहिले. ते एवढे भांडे घासले आणि एवढे पडलेत अजून. आधी स्वयंपाक करायचे ना, मग आता नंतर घासले सोबतच घासते ते सगळे. मग एवढे पडल्यावर अजून काळस आला की झोपून घेशील, उद्या घासीन. कशाला त्या आधी त्यांना जेवण तर करू द्या. जेवण नसते ना आले. कसा आहे स्वप्पा मग? मस्त मग कसं वाटतंय? मस्त वाटतंय. तुम्ही तर दिलं नाही लाकडाचा सुद्धा. लेकील दिलेलं चांगलं असतं, पण ते नाही म्हणत की तुम्ही द्यावा म्हणून. आमची नाही अपेक्षा घ्यायची, पण लेकील दिलेलं चांगलं असतं. कन्यादान म्हणतात त्याला. अहो, आमची परिस्थिती नव्हती एवढं भारी सामान द्यायला. कस तरी इकडं तिकडं करून लग्न करून वाटा लावल्या 2 पुरी. काय परिस्थितीचं बोलता? अहो, गरीबातला गरीब करीतो लग्न. ऊस तोडीवाला आहे का, उचल घेतो, आणि हे दणकेबाज सामान देऊन लग्न करीतो. आणि तुम्ही सारखं परिस्थितीच करीतात. लेकील दिलेलं चांगलं असतंय. मस्त उच्चल पण घेतली असते, पण यांच्या पायामुळं काय करता नाही आलं मला. पोरींसाठी उच्चल नसती घेतली मी. मस्त आई बापाची लय हौस असते, पोरींना सामान द्यावा, सगळं हे द्यावा ते द्यावा, पण परिस्थिती समोर नाविलाज आहे, काय करायचं असं आहे ना. किती अवघड आहे बाई. किती दिवस अजून हे टोमणे मारणार आहेत यांना माहित. मला तर मारितात आमुष्य पौर्णिमाला. आता माझ्या आई बापा एवढ्या दिवसातून आले, त्यांना पण सोडून नाही राहिल्या. फार लेकरं झाले तरी अजून तेच टोमणे. काही दिलं नाही, काही घेतलं नाही. हुंडा पाणी काय आयुष्यभर पुरणार आहे यांना? हुंडा पाणी मस्त मोलकरीवाणी राब राब राबते यांच्या घरात. तवा नाही का काही? कधी कधी म्हणायचं तुम्ही सून नाही पोरगी आहे. पोरीला असं म्हणून दाखवतान का? पोरीच्या घरी पण असं काय झाल्यावरती मग किती टेन्शन घेऊन बसत आहे. बरं आहे की यांना लेकी बाळी आहेत तरी सुद्धा असं वागत आहेत. ज्यांना लेकी बाळी नसतात लोक म्हणतात त्यांना माया नसती, त्यांना कळत नाही. यांना असून सुद्धा असं आहे. काय वाटत असं पप्पांना त्यांना? काय करू बाई.
परिस्थिती कोणाचीच वाईट नसावा. आत्या इकडे या एक मिनिट. काय ग? हात जोडते तुमच्या समोर, पाय पडते हवं तर, पण माझ्या आई बापाला टामणे नका देऊ. ते रात्रभर राहणार आहेत फक्त, ते काही तर आयुष्यभर राहायला नाही आले. तुम्ही जे काय मला बोलता मी सगळं सहन करीते, पण माझ्या आई बापाला काही नका बोल. ते पहिलेच खचून गेलेले आहेत, अजून नको. मस्त मान्य आहे तुम्हाला तुमच्या मनासारख्या काही गोष्टी झाल्या नाहीत, पण झालं गेलं विसरून जा. माणुसकीच्या खातीर सांगत, त्यांना बोलू नका.